सोलापूर पोलीस स्टेशनमध्ये सकाळी 11 वाजता एक महिला तिच्या नातेवाईकांसह आली. ती पोलिसांना म्हणाली, साहेब माझं नाव हेमा आहे. मी 38 वर्षाची असून माझा नवरा सोनार आहे. श्रीधर नावाच्या व्यक्तीने माझ्याकडून 2 किलो सोने आणि 5 लाख रुपये घेतले आहे. ही माहिती ऐकून पोलीस चक्रावून गेले आणि त्यांनी लगेच श्रीधर याला ताब्यात घेतले. श्रीधरने पोलिसांना एक धक्कादायक माहिती दिली. श्रीधरने लॉजमध्ये शरीर संबंध करून तिच्याकडून 2 किलो सोने कसे काय घेतले असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. श्रीधर श्रीनिवास हा 31 वर्षाचा तरुण विवाहित असून त्याला 2 मुली आहेत. त्याचा चादर आणि टॉवेल तयार करण्याचा छोटासा कारखाना आहे. त्यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. श्रीधर हा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो. मे 2021 मध्ये त्याने सोशल मीडियावरून हेमा या विवाहितेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ती स्वीकारली होती. नंतर दोघांचे सोशल मीडियावरूनच संभाषण होऊ लागले. वेगवेगळ्या विषयावर ते बोलत होते. या संवादामधून श्रीधर हा हेमाची स्तुती करायचा. तिला ते आवडत असे. एक दिवशी त्याने तिला फोटो पाठवायला सांगितला. तेव्हा तिने अंगावर भरपूर दागिने असलेला फोटो पाठवला. तेव्हा श्रीधरने तिला विचारले, फोटोत तू खूप सुंदर दिसतेस. अंगावर एवढे दागिने आहेत. तुमचा नवरा शासकीय नोकरीत आहे का? तेव्हा ती म्हणाली, माझ्या नवऱ्याचा सोने चांदी विकायचा व्यवसाय आहे. ते सोनार आहेत. हे ऐकून श्रीधरला हेमाच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना आली. एक दिवशी श्रीधरने हेमाला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ते दोघे एकाच शहरात राहत असल्यामुळे ही भेट होणे सहज शक्य झाले. आपण दोघे मित्र आहोत. बरेच दिवस सोशल मीडियावर बोलत आहोत. तुला भेटून आणखी गप्पा माराव्यात असे वाटते. तू नाही म्हणून मला नाराज करू नको. यावर तिने पहिल्यांदा नकार दिला. मात्र श्रीधर दररोज तिला सोशल मीडियावरून भेटण्याविषयी आग्रह करत होता. एके दिवशी तिने होकार दिला. त्याने तिला कुठे भेटायचे ते स्थळी सांगितले. त्याप्रमाणे ती त्या स्थळावर आली. आज प्रत्यक्ष श्रीधर हेमाला भेटत होता. ती खूपच सुंदर होती. तिच्या अंगावर दागिने होते. तेच त्याला जास्त आकर्षित करत होते. त्यानंतर ते दोघे आईस्क्रीम खाण्यासाठी एका ठिकाणी गेले. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ती घरी जाऊ लागली होती. पण श्रीधरने तिला आपल्या बोलण्याने थांबवून घेतले. दोघांनी खूप वेळ गप्पा मारल्या. हेमाच्या सौंदर्याला श्रीधर भुलला होता. आपल्याला अशी बायको हवी होती असे त्याला वाटू लागले. बायको नाही तर मैत्रीण सई असे म्हणत तिला प्रेमात पाडायचे असे श्रीधरने ठरवले. खरे तर हेमा ही श्रीधरपेक्षा 7 वर्षांनी मोठी होती. पण ती लहान दिसत होती. तिच्या सौंदर्याची ती जादू होती. पुन्हा एकदा श्रीधरने तिला भेटण्याचा आग्रह केला. हेमा पुन्हा भेटायला तयार नव्हती. पण श्रीधरने तिला खूपच आग्रह केला. दररोज तिला तो भेटण्याविषयी मेसेज करत होता. तिला मैत्रीची शपथ घालत होता. त्याच्या या बोलण्याला ती भाळली आणि पुन्हा भेटण्यासाठी आली. यावेळी पुन्हा दोघे आईस्क्रीम खाण्यासाठी गेले. या भेटीत श्रीधरने तिला तिच्या घरच्या लोकांविषयी विचारले. कुठे राहते? घरात कोण कोण आहे? दररोज तुमचा नित्यक्रम काय? याबाबत प्रश्न विचारून तिच्या सौंदर्याची स्तुतीही केली. तुझ्यासारखी सुंदर, गोड बोलणारी आणि श्रीमंत घराण्यातील मैत्रीण मिळाल्यामुळे मी खुश आहे. माझ्या हातून नेहमी चांगले काम होत असल्याने देवाने मला तुझ्यासारखी मैत्रीण दिली. आता आपण ही दोस्ती तोडायची नाही असे श्रीधरने तिला सांगितले. तिलाही हे बोलणे आवडले आणि तिने ही दोस्ती कायम ठेवण्यास होकार दिला. त्यानंतर ते दोघे आपापल्या मार्गाने निघून गेले. श्रीधरला हेमाला दररोज भेटण्याची इच्छा होत होती. पण तसे करणे योग्य नाही हेही त्याला समजत होते. म्हणून थोडे दिवस निघून गेल्यानंतर श्रीधरने पुन्हा तिला भेटायला बोलवले. पण हेमाने आपण विवाहित आहोत असे भेटणे योग्य नाही. मैत्रीची शपथ दिल्याने आपण 2 वेळा भेटलो. आता मी येऊ शकत नाही असे तिने स्पष्टपणे सांगितले. तिच्या या बोलण्याने श्रीधर नाराज झाला.
त्याला हेमाला भेटण्याची ओढ लागली होती. त्यासाठी त्याने एक कल्पना लढवली. ती भेटायला येऊ शकत नाही, पण आपण तिच्या घरासमोर उभा राहून तिला लांबूनच पाहू शकतो, असा विचार त्याने हेमाला सांगितला. तू भेटायला येऊ शकत नसलीस तरी मी तुझ्या घरासमोर येऊन उभा राहू शकतो. तू घरासमोर येऊन उभी राहू शकतेस. तुला पाहून मला बरे वाटेल. यावर हेमाने सुरुवातीला नकार दिला. तरीही श्रीधर हा मुद्दाम तिच्या घरासमोर उभा राहू लागला. तो दररोज येत असल्याचे पाहून ती थोडा वेळ आपल्या घराच्या दरवाजात उभी राहत होती. नंतर काही दिवसांनी श्रीधरने तिला सांगितले, हेमा, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. मला दुसरं काही सुचत नाही. तुलाही माझ्यासारखेच होते का? यावर हेमाने हसून प्रतिसाद दिला. इथेच ती फसली. श्रीधर आता दररोजच तिच्या घरासमोर उभे राहून तिची दारात वाट पाहत होता. ती बाहेर आली की रस्त्यावर भेटून तिच्याशी बोलत होता. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघे आता घरच्यांच्या अपरोक्ष भेटत होते. एके दिवशी तिचा हात हातात घेण्याचे धाडस श्रीधरने दाखवले. तिनेही त्याला प्रतिसाद दिला. दोघांनाही एकमेकांच्या भेटीची ओढ वाटत असल्याने एके दिवशी श्रीधरने धाडस करून तिला लॉजवर नेले. तिथे त्याने शरीर सुखाचा आनंद घेतला. हे सुख दोघांनाही सारखे घ्यावेसे वाटू लागले. लॉजचे भाडे, खाणेपिणे यावर पैसा खर्च होत होता. श्रीधरचा व्यवसाय छोटा असल्याने त्याला हा खर्च परवडणारा नव्हता. पण हेमा श्रीमंत होती. तिच्याकडे पैशाची कमतरता नव्हती. एके दिवशी तिच्याकडे श्रीधरने 15,000 रुपयांची मागणी केली. मी अडचणीत आहे, नंतर तुझे पैसे परत करतो, असे तो म्हणाला. त्यावेळी हेमाने त्याला 15,000 रुपये दिले. तू निवांत परत कर, असेही ती म्हणाली. श्रीधर ह्यावेळी देखील हेमाला लॉजमध्ये घेऊन गेला. तिथे शरीर सुख घेत असताना त्याने नकळतपणे तिचे व्हिडिओ शूटिंगही केले. त्यानंतर श्रीधरने पुन्हा तिच्याकडे 50,000 रुपयांची मागणी केली. हेमाने मैत्री खातीर यावेळी देखील पैसे दिले. हेमा मागेल तेव्हा पैसे देते हे म्हटल्यावर श्रीधरला आनंद झाला. त्याने आता लाख रुपये मागण्याचे धाडस केले. यावर हेमा त्याला म्हणाली, श्रीधर, तुझी पैशाची मागणी वाढत आहे. मी तुला आजपर्यंत मदत केली, ते पैसे आधी परत कर. हेमाच्या या बोलण्याचा श्रीधरला राग आला, पण तो न दाखवता तिला तो म्हणाला, मी अडचणीत आहे, मला माल आणायचा आहे. तो आला की तुझे पैसे परत करतो. माझ्यावर विश्वास आहे ना? पण हेमाने पैसे देण्यास नकार दिला. तिचा नकार ऐकताच श्रीधरने तिला त्याच्या मोबाईलमधील दोघांचे एकांतीमधील फोटो आणि व्हिडिओ दाखवले आणि तिला म्हणाला, तू जर मला 1,00,000 रुपये दिले नाही तर व्हिडिओ आणि फोटो तुझ्या घरी पाठवेन. मग बघ काय होते ते. यावर ती घाबरली आणि लाख रुपये देण्यास तयार झाली. श्रीधरच्या हातात आयते कोलीत सापडले होते. आता तो हेमाकडे पुन्हा पुन्हा पैसे मागू लागला. कधी कधी सोन्याची अंगठी, चैन अशा विविध वस्तूही मागत होता. मे 2021 ते 30 सप्टेंबर 2022 या 16 महिन्याच्या कालावधीत त्याने हेमाकडून 2 किलो सोन्याचे दागिने, 5 लाख रुपये रोख घेतले होते. श्रीधरची हाव वाढत चालली होती. त्याला त्याचा कारखाना मोठा करायचा होता. यासाठी 50 लाख रुपयांची गरज होती. हे पैसे हेमाकडून घ्यायचे असे श्रीधरने ठरवले आणि त्याने 50 लाख रुपयांची मागणी केली. त्यावर तिने स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, आत्तापर्यंत मी तुला 1 कोटी रुपयांचे 2 किलो सोन्याचे दागिने, 5 लाख रुपये रोख दिले, तरी तुझी इच्छा कमी होत नाही, ती वाढतच आहे. आता मी तुला रक्कम देऊ शकत नाही, भेटायलाही येणार नाही, हेमाने त्याला सांगितले. पण श्रीधरने पुन्हा एकदा तिला व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यावेळी मात्र हेमा घाबरून गेली आणि तिने घडलेला प्रकार घरात सांगितला. तेव्हा तिच्या घरच्यांनी श्रीधरची भेट घेतली आणि असं काही करू नका असे सांगितले. यावर पैशाला चटवलेला श्रीधरने हे सगळे थांबवण्यासाठी त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली. हेमाच्या घरच्या लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला नाही, कारण त्याने अशा धमक्या देऊनच सोने आणि रक्कम उकळली होती. त्याची ही पैशाची मागणी अशीच वाढत जाणार हे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांनी त्याला अटक केले
अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.